जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पंचायत समिती कार्यालयातील ग्रामीण गृहनिर्माण विभागातील कंत्राटी लाचखोर अभियंता भूपेंद्र सरचंदराव राठोड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे। नंदुरबार जिल्ह्यात समाज कल्याण विभाग अंतर्गत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती विकास योजनेच्या प्रशासकीय मंजुरीच्या आदेशाची प्रत देण्यासाठी हे पैसे घेताना राठोड लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकला। या लाचखोरीत त्याला मदत केल्याप्रकरणी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील एका वरिष्ठ सहायकासह सहायक लेखा अधिकाऱ्यावरही लाचेची मागणी व लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कुकावल येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध वसाहतीत पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी नंदुरबार जिल्हा परिषद येथे तक्रारदाराने प्रस्ताव सादर केला होता। या कामासाठी 31 ऑक्टोबर 2025 रोजी 2 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला। मात्र या मंजुरीच्या कामाच्या प्रशासकीय आदेशाची प्रत आरोपींपैकी एक असलेल्या रमेश बाबुल याने भूपेंद्र राठोडकडे परस्पर देऊन टाकली होती। तक्रारदाराने 27 एप्रिल 2026 रोजी नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन समाज कल्याण विभागात बाबुलची भेट घेतल्यावर त्याने तक्रारदाराकडे 20,000 रुपयांची मागणी करीत ही रक्कम राठोडकडे देण्यास सांगितले। या मागणीला सहायक लेखा अधिकारी चंद्रेश शहा यांनी प्रोत्साहन दिले। लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली। त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शहादा येथे सापळा रचण्यात आला। भूपेंद्र राठोड याने तक्रारदाराकडून लाचेचे 20,000 रुपये स्वीकारताच पाळतीवर बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले। भूपेंद्र सरचंदराव राठोड कंत्राटी अभियंता ग्रामीण गृहनिर्माण विभाग पंचायत समिती शहादा, रमेश मनसाराम बाबुल वरिष्ठ सहायक समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार आणि चंद्रेश जगजीवनदास शहा सहायक लेखा अधिकारी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार अशी या तिन्ही आरोपी असून त्यांच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 आणि 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते, पोलीस निरीक्षक विकास लोंढे, विलास पाटील, देवराम गावित, विजय ठाकरे, हेमंतकुमार महाले, नरेंद्र पाटील, जितेंद्र महाले, संदीप खंडारे आणि सुभाष पावरा यांच्या पथकाने केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।